जेव्हा माझी आई हॉस्पिटलच्या बेडवर झुंज देत होती तेव्हा माझ्याच नातेवाईकांनी माझे हात बांधले. माझ्या कष्टाचे पैसे असलेले, ज्याला मी माझा आधार मानत होते, ते खाते माझ्या सासरेंनी एकाच फोन कॉलवर बंद केले. मी माझ्या आईच्या औषधांसाठी आणि उपचारांसाठी प्रत्येक रुपया मिळवण्यासाठी धडपडत होते आणि माझ्या समोर माझी सासू तिथे हसत बसली होती. तिला वाटलं होतं की मला माझ्या आई वडिलांसाठी मदत मागावी लागेल, पण तिला हे माहीत नव्हतं की त्या दिवशी हॉस्पिटलच्या त्या छोट्याशा खोलीत मी एक असा निर्णय घेतला होता ज्याची तिला भविष्यात मोठी किंमत मोजावी लागणार होती. कारण ते सत्य होतं, एक अशी गोष्ट जी मी वर्षानुवर्ष माझ्या हृदयात खोलवर दडवून ठेवली होती. माझं नाव राधा आहे. मी एका लहानशा गावात राहत आले आहे, जिथे लोक अजूनही नात्यांना खूप महत्त्व देतात. माझे वडील नेहमी म्हणायचे, मुली, आयुष्यात पैसे गेले तरी चालतील, पण तुझ्या नात्यांमधली माणुसकी कधीही कमी होऊ देऊ नकोस. लहानपणापासूनच मी शिकले की कुटुंब म्हणजे कुटुंबच असतं. कठीण काळात माझ्या पाठीशी उभी राहिलेली व्यक्ती माझी आई माझ्यासाठी केवळ आईच नव्हती, तर माझी जिवलग मैत्रीण होती. तिला माझं प्रत्येक आनंद, प्रत्येक दुःख, प्रत्येक भीती आणि प्रत्येक स्वप्न माहीत होतं. जेव्हा मी लहान होते आणि एखाद्या गोष्टींवरून रडायचे, तेव्हा माझी आई न विचारताच माझ्या रडण्याचं कारण समजून घ्यायची. ती माझ्या डोक्यावरून हात फिरवून म्हणायची, बाळा, जग कदाचित कितीही बदल झाले तरी आईचं हृदय नेहमीच आपल्या मुलीसाठी धडधडतं. तिचे हे शब्द माझ्या हृदयात कायमचे कोरले गेले आहेत. जेव्हा अमित सोबत माझं लग्न ठरलं तेव्हा माझी आई सर्वात जास्त आनंदी होती. तिने महिने आधीपासूनच माझ्या लग्नाची तयारी सुरू केली होती. तिने स्वतःच्या गरजांचा त्याग करून माझ्यासाठी वस्तू गोळा केल्या. अनेकदा मी तिला जुन्या साड्या घातलेले पाहिले होते, पण तिने मला नवीन काहीही विकत घ्यायला कधीच नकार दिला नाही. माझ्या निरोपाच्या वेळी माझ्या आईने मला मिठी मारली आणि म्हणाली, मुली, हे नवीन घर तुझं स्वतःचं बनव. तुम्ही जसे आहात तसेच राहण्याचा प्रयत्न करा, पण तुमची ओळख कधीही गमावू नका. त्यावेळी मी रडले आणि विचार करू लागले की आईपासून दूर राहून मी कसे निभावणार. लग्नानंतर जेव्हा मी अमितच्या घरी पोहोचले तेव्हा सुरुवातीला सर्व काही ठीक वाटले. माझे सासरचे लोक मध्यमवर्गीय होते. घर मोठे नव्हते, पण तिथे मला खूप प्रेम मिळाल्यासारखे वाटले. सुरुवातीला माझी सासू मीना माझी खूप काळजी घ्यायची. ती जाहीरपणे अभिमानाने सांगायची की तिची सून तिच्या स्वतःच्या मुलीसारखीच आहे. मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मी सकाळी लवकर उठायचे, घरातील कामे करायचे, सर्वांसाठी स्वयंपाक करायचे आणि मग माझ्या कामावर जायचे. माझा विश्वास होता की जर मी या घराला मनापासून स्वीकारले तर ते घरही मला स्वीकारेल. सुरुवातीला अमितने खूप पाठिंबा दिला. तो म्हणायचा, राधा, तू खूप हुशार आहेस. तू आल्यापासून घर अधिक चांगले झाले आहे. त्यांचे हे बोलणे ऐकून मला नेहमीच आनंद व्हायचा. लग्नानंतर थोड्याच काळात अमित म्हणाला, आपण भविष्यासाठी पैसे वाचवले पाहिजेत, म्हणून आपण एक संयुक्त खाते उघडले पाहिजे. मला ही कल्पना खूप आकर्षक वाटली. मी विचार केला, पती पत्नीमध्ये अपेक्षा अधिक विश्वासाचे काय असू शकते. मी माझ्या कमाईचा मोठा हिस्सा त्या खात्यात जमा करायला सुरुवात केली. मी माझी छोटी बचत सुद्धा त्या खात्यात हस्तांतरित करत असे. मी माझ्या इच्छा दाबून ठेवत असे. जेव्हा कधी मला नवीन साडी घ्यावीशी वाटायची तेव्हा पैसे वाचवणे महत्त्वाचे आहे असा मी विचार करायचे. जेव्हा कधी मला बाहेर जेवावेसे वाटायचे तेव्हा भविष्यात त्याचा उपयोग होईल असे मी स्वतःला पटवून द्यायचे. मला हे काय माहीत होते की जे खाते मी आमची सुरक्षा मानत होते तेच एके दिवशी माझी सर्वात मोठी समस्या बनेल. वेळ निघून गेली आणि हळूहळू मला घरच्या वातावरणाचा दबाव जाणवू लागला. माझ्या सासूबाईंच्या वागण्यात बदल व्हायला सुरुवात झाली होती. जी बाई एकेकाळी मला आपली मुलगी म्हणायची, ती आता छोट्या छोट्या गोष्टींवरून मला टोचून बोलू लागली होती. मी उशिरा उठले तर त्या नाराज व्हायच्या आणि लवकर उठले तर म्हणायच्या, मी दिखावा करत आहे. माझी चूक काय होती हे मला कळत नव्हते. माझे सासरे सुरेश घरातल्या प्रत्येक निर्णयात नेहमीच आपला सहभाग ठेवत असत. ते स्वतःला हक्कदार समजत असे.
पैसा आणि कुटुंब या दोन्हींवर आपलेच पूर्ण नियंत्रण असले पाहिजे असे त्यांना वाटत असेल. अमितनेही आपल्या वडिलांचे बोलणे कधीच दुर्लक्षित केले नाही. कधी कधी मला वाटायचे की घरात माझे कोणीच ऐकणार नाही, तरीही मी गप्प राहिले, कारण मला माझे कुटुंब तुटलेले पाहायचे नव्हते. माझी आई नेहमी म्हणायची, मुली, नाती जपलीच पाहिजे. कधी कधी माणसाला स्वतःच्या भल्यासाठी खूप काही सहन करावे लागते. मी त्याचे ऐकले आणि सर्व काही सहन केले, पण मला कल्पना नव्हती की आयुष्य माझ्यासमोर एक मोठी परीक्षा उभी करणार आहे. एके दिवशी माझ्या आईची तब्येत अचानक खालावली. सुरुवातीला आम्हाला वाटले की ती फक्त अशक्त झाली आहे, पण तपासणीनंतर आम्हाला कळले की तिची प्रकृती गंभीर आहे. तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे लागणार होते. ही बातमी ऐकून माझे हातपाय थरथरू लागले. जणू काही माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे असे मला वाटले. आयुष्यभर माझ्यासाठी लढलेल्या माझ्या आईला आज माझी गरज होती. मी रुग्णालयाकडे धाव घेतली. आई एका पांढऱ्या चादरीवर पडली होती. तिच्या चेहऱ्यावरची चमक नाहीशी झाली होती. तिची अवस्था खूपच वाईट होती, पण मला पाहताच तिने हसण्याचा प्रयत्न केला. तिने माझा हात धरला आणि म्हणाली, काळजी करू नकोस मुली, मी लवकरच बरी होईल. पण तिच्या डोळ्यात दडलेली वेदना मला स्पष्ट दिसत होती. मला माहीत होतं की ती खंबीर दिसण्याचा प्रयत्न करत होती. डॉक्टरने मला बाजूला नेले आणि सांगितले की उपचार खूप वेळ चालणारे आणि खर्चिक असतील. माझी ऐकण्याची शक्तीच गेली आहे असं मला वाटलं. माझ्याकडे थोडे पैसे होते, पण पूर्ण उपचारांसाठी ते पुरेसे नव्हते. मला आमच्या संयुक्त खात्याची आठवण झाली. मला वाटलं की त्यातील पैशांमुळे माझ्या आईचा जीव वाचायला मदत होईल. मी अमितला फोन केला. मी रडून म्हणाले, आई हॉस्पिटलमध्ये आहे आणि आपल्याला पैशांची गरज आहे. फोनवर काही वेळ शांतता होती. अमित म्हणाला की तो तिच्या वडिलांशी बोलून मला कळवेल. हे ऐकून माझ्या मनात भीती दाटून आली. मला माहीत होतं की या घरातील आर्थिक निर्णय आता फक्त अमितचेच राहिले नव्हते. दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये आईसोबत बसले असताना मला बँकेकडून एक मेसेज आला. तो मेसेज वाचताच माझे हात थरथरू लागले. त्यात लिहिले होते, खाते तात्पुरते गोठवण्यात आले आहे आणि मी कोणतेही व्यवहार करू शकत नाही. माझा विश्वासच बसत नव्हता. मी पुन्हा प्रयत्न केला, पण तेच घडले. मी ताबडतोब बँकेशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितले की तुमच्या घरच्यांनी खाते गोठवले आहे. माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. हे कोणी केले आहे हे मला माहीत होते. मी अमितला फोन करून विचारलं की आमचं खातं का बंद केलं आहे. क्षणभर शांततेनंतर तो हळू आवाजात म्हणाला, माझ्या वडिलांनी हे केलं आहे. त्या क्षणी जणू कोणीतरी माझी शेवटची आशाच हिसकावून घेतली आहे असं मला वाटलं. मी विचारलं, माझी आई हॉस्पिटलमध्ये आहे, मला पैशांची गरज आहे, मग तुम्ही असं का होऊ दिलं? पण अमितने काहीच उत्तर दिले नाही. त्या संध्याकाळी मी माझ्या सासरच्या घरी गेले. माझ्या मनात अजूनही थोडी आशा होती की कदाचित माझे कुटुंबीय माझी अडचण समजून घेतील. मी माझ्या सासूबाईंसमोर हात जोडून म्हणाले, माझ्या आईवर उपचार सुरू आहेत, मला पैशांची गरज आहे. पण मीनाने माझ्याकडे पाहून हसून म्हटले, आम्ही तुझ्या आई वडिलांच्या उपचारासाठी मदत करणार आहोत म्हणून करार केला नाही. तिचे शब्द बाणासारखे माझ्या काळजात घुसले. मी काहीच बोलू शकले नाही. ज्या घराला मी माझे मानले होते तिथे माझ्या आईच्या जीवाला काहीच किंमत नव्हती. त्या रात्री मी माझ्या खोलीत बसून रात्रभर रडत राहिले. पण जशी मी रडत होते तसे माझ्या आत काहीतरी बदलत होते. मला जाणवू लागले की केवळ अश्रूने काही बदलणार नाही. मला माझ्या आईसाठी लढायचं आहे. तेवढ्यातच मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. मी थरथरत्या हाताने तो फोन उचलला. पलीकडच्या व्यक्तीने स्वतःची ओळख करून दिली आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझा चेहरा फिका पडला. हा फक्त माझ्या खात्याचा किंवा पैशाचा प्रश्न नव्हता, तर माझ्या सासरेच्या लोकांबद्दलच्या एका गुपिताचा प्रश्न होता, जे मला जाणून घ्यायचं होतं. माझ्यासोबत हे सर्व का घडले हे मला आता समजणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी जागी झाले तेव्हा मी कुठे आहे याचा मला क्षणभर विसर पडला. मग अचानक माझ्या आईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला. मी हॉस्पिटलची खोली, तिचा क्षीण आवाज आणि डॉक्टरांची काळजीयुक्त शब्द हे सर्व माझ्या डोळ्यासमोर तरळून गेले. रात्रभर रडूनही माझ्या डोळ्यात अश्रू होते. पण यावेळी
त्या अश्रूंमागे केवळ वेदनाच नव्हे तर एक निर्णय होता. मी ठरवले होते की कितीही अडचणी आल्या तरी मी माझ्या आईला कधी एकटे सोडणार नाही. मी पटकन तयार झाले आणि रुग्णालयाकडे धाव घेतली. आई अजूनही बेशुद्ध आणि वेदनेत होती. तिच्या चेहऱ्यावरचा अशक्तपणा स्पष्ट दिसत होता. ती हार मानत होती. मी तिचा हात धरला आणि स्वतःशीच म्हणाले, आई, तू आयुष्यभर माझ्यासाठी लढलीस. आता माझी पाळी आहे. मी तुला हार मानू देणार नाही. पण एक प्रश्न माझ्या मनात घोळत होता. माझ्या सासऱ्यांनी माझ्यासोबत असं का केलं? फक्त माझी आई आजारी होती म्हणून? माझी असह्य तर त्यांच्यासाठी एवढी मोठी चूक ठरली का? मग मला आठवलं की आदल्या रात्री त्या अनोळखी नंबरवरून तो माणूस काय म्हणाला होता. तो म्हणाला होता, जर तुला खरं जाणून घ्यायचं असेल तर मला भेट, कारण तुझ्यासोबत जे काही घडलं ते फक्त पैशांसाठी नव्हतं. त्या विचाराने माझ्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही दाटून आल्या. मी हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन त्या नंबरवर परत फोन केला. पलीकडून एक गंभीर आवाज आला. तो म्हणाला, माझं नाव विनोद आहे आणि मला तुझ्या सासऱ्यांच्या जुन्या व्यवसायाबद्दल काही गोष्टी माहीत आहेत. तुझ्यासोबत जे काही घडत आहे त्यामागचं कारण तुला लवकरच समजेल. मी त्याला विचारलं, काय झालं? माझ्या घरच्यांनी माझं खातं का बंद केलं? माझ्या आईच्या उपचारादरम्यान त्यांनी मला एकटं का सोडलं? काही क्षण शांततेनंतर ती म्हणाली, प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते आणि तुझ्या सासऱ्यांनी तुझ्यापासून अनेक गोष्टी लपवल्या आहेत. हे ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी भेटीची वेळ मागितली, पण त्याआधीच माझ्या समोर आणखी एक आव्हान उभे राहिले. माझ्या आईच्या हॉस्पिटलच्या उपचारांचे पैसे संपत आले होते. मी डॉक्टरशी बोलत होते. ते म्हणाले की मला ताबडतोब औषध घ्यायला हवं. माझ्याकडे फक्त थोडेच पैसे उरले होते. काय करावे याचा मी विचार करत होते. तेव्हा मला माझ्या आईची जुनी बॅग सापडली. ती त्यात नेहमी काही गरजेच्या वस्तू ठेवत असे. मी ती उघडली आणि त्यात एक जुनी डायरी सापडली. मला आश्चर्य वाटले, कारण माझ्या आईने मला त्याबद्दल कधीच सांगितले नव्हते. जेव्हा मी ती उघडली तेव्हा त्यात अनेक वर्षांपूर्वीचे लिखाण होते. आईने त्यात माझ्या लिखाणाबद्दल, माझ्या बालपणाबद्दल आणि माझ्या भविष्याबद्दलच्या तिच्या भावना लिहिल्या होत्या. एका पानावर तिने लिहिले होते, माझी मुलगी खूप कणखर आहे, पण तिच्या चांगुलपणामुळे तिला कधीही कमजोर होऊ देऊ नका. आईचे हे वाचून मला खूप हलके वाटले. माझ्या डोळ्यात पाणी तरळले. जणू काही ती अजूनही मला मार्गदर्शन करत आहे असे वाटत होते. तेवढ्यात डायरीतून एक कागदाचा तुकडा खाली पडला. जेव्हा मी तो उचलला तेव्हा त्यात असे काहीतरी होते ज्यामुळे मला धक्काच बसला. तो कागद माझ्या सासरच्या लोकांशी संबंधित होता. त्यावर एक तारीख आणि काही नावे होती. माझ्या आईला हे कसे कळले हे मला समजत नव्हते. मी तो कागद जपून ठेवला. आता माझ्या मनात अनेक प्रश्न होते. आईला याबद्दल काही माहीत होतं? तिने मला कधीच का सांगितलं नाही? माझ्यासोबत असं काहीतरी घडणार आहे याची तिला काही कल्पना होती का? दिवसभर मी याच प्रश्नांमध्ये गुंतले होते. संध्याकाळी जेव्हा मी विनोदला भेटायला गेले तेव्हा त्याने मला एक फाईल दाखवली. तो म्हणाला की ही ती कागदपत्रे आहेत जी तुमचे सासरे यामुळे खूप अस्वस्थ झाले आहेत. मी फाईल उघडली आणि त्यात काही जुन्या व्यवहारांच्या नोंदी आणि कागदपत्रे सापडली. ती पाहिल्यावर मला हळू समजू लागले की माझे सासरे केवळ एक कठोर स्वभावाचे नव्हते, तर ते काहीतरी गंभीर लपवत होते. पण ते सत्य काय होते हे माझ्यासाठी अजूनही गूढच होते. विनोदने मला सांगितले की बऱ्याच वर्षांपासून माझ्या सासऱ्यांनी एक मोठा व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी त्यांनी काही लोकांकडून पैसे घेतले होते आणि अनेक कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. पण काही वर्षानंतर परिस्थिती बिघडली आणि अनेक गोष्टी लपू लागले. मी त्यांना विचारले की ह्याचा माझ्याशी काय संबंध आहे? ते म्हणाले, हाच तर सर्वात मोठा प्रश्न आहे, कारण त्या कागदपत्रांमध्ये तुझ्या नावाशी संबंधित काही गोष्टींचाही समावेश आहे. हे ऐकून मला आतून खूप मोठा धक्का बसला. मी अशा कोणत्याही कागदावर कधीही सही केली नाही. मग माझ्या नावाचा वापर कसा झाला? लग्नानंतरचे अनेक क्षण माझ्या डोळ्यासमोरून तळून गेले. अनेकदा माझ्या सासऱ्यांनी काही कागदपत्रे न वाचताच मला त्यावर सही करायला सांगितली होती. ती सर्वसामान्य घरगुती कागदपत्रे आहेत असे ते म्हणायचे. मी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यावर सही केली होती. त्यावेळी माझ्या विश्वासाचा माझ्याच विरोधात वापर केला जाऊ शकतो याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. त्या रात्री
मी हॉस्पिटलच्या खोलीत माझ्या आईच्या शेजारी बसले होते. ती अजूनही झोपलेली होती. मी तिच्याकडे पाहून विचार केला, जर तिला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. पण आता मला हे कळलं आहे, मला हेही समजले की मला केवळ पैशांसाठीच नाही तर माझ्या हक्कांसाठी आणि सत्यासाठीही लढायचं आहे. दुसऱ्या दिवशी मी माझ्या सासरच्या घरी पोहोचले. आत पाऊल ठेवताच सगळ्यांच्या नजरा माझ्यावर गेल्या आहेत हे मला जाणवले. माझ्या सासूने मला टोमणं मारत विचारले, काय घ्यायला आली आहेस? मी शांतपणे उत्तर दिले, मी माझे हक्क घ्यायला आले आहे. हे ऐकून तिला धक्का बसला. कदाचित माझ्यात इतका आत्मविश्वास तिने पहिल्यांदाच पाहिला होता. तेवढ्यात माझे सासरे खोलीतून बाहेर आले. त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले आणि म्हणाले, तुला वाटतं तू आम्हाला आव्हान देऊ शकतेस? मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, मला कधीच कोणाशी भांडायचे नव्हते. मी जेव्हा माझ्या आईच्या जीवाची गोष्ट आली तेव्हा मी मागे हटणार नाही. माझे सासरे क्षणभर शांत राहिले. त्या शांततेत पहिल्यांदाच मला भीती नव्हे तर एक दडलेले रहस्य जाणवले. तेव्हाच माझ्या लक्षात आले की मी निवडलेला मार्ग सोपा असणार नाही. कारण आता माझा लढा केवळ पैशांसाठी नव्हता, माझा लढा त्या सत्यासाठी होता जे माझ्या सासरच्या मंडळींनी वर्षानुवर्षे लपवून ठेवले होते. पण मला हे माहीत नव्हते की जेव्हा मी ते सत्य स्वीकारेन तेव्हा माझ्या हाती काहीही उरणार नाही. जर मी अधिक जवळ गेले तर मला माझ्याच नात्यांचं असं विचित्र चित्र दिसेल जे माझं हृदय पिळवटून टाकेल. त्या दिवशी माझ्या सासरच्या दारात उभे असताना मला पहिल्यांदाच जाणवलं, मी ती आत्ता राधा राहिलेली नाही जी प्रत्येक विषयावर गप्पा करायची, प्रत्येक वेदना दाबून ठेवायची आणि नाती वाचवण्यासाठी वारंवार स्वतःला तोडून घ्यायची. माझ्यात एका वेगळ्याच प्रकारचं धैर्य संचारलं होतं. कारण आता हा केवळ माझ्या अपमानाचा प्रश्न नव्हता तर तो माझ्या आईच्या आयुष्याचा प्रश्न होता. ज्या आईने माझ्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला होता, तिला पैशांच्या कमतरतेमुळे त्रास होताना पाहणं मला सहन होत नव्हतं. मी माझ्या सासऱ्यांसमोर उभी होते आणि माझे हात थरथरत होते. माझे सासरे सुरेश माझ्याकडे एकटक पाहत होते. कदाचित मी त्यांना अशा प्रकारे सडेतोड उत्तर देईन अशी त्यांना अपेक्षा नव्हती. ते रागाने म्हणाले, राधा तू कोणाशी बोलत आहेस हे तुझ्या लक्षात येत नाही का? या घरातले निर्णय मी घेतो. मी शांतपणे म्हणाले, बाबूजी मी तुमच्या निर्णयांवर कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. पण ज्या दिवशी माझी आई हॉस्पिटलमध्ये एकटीच पडून होती आणि मला तिची औषधं आणायला जावं लागलं, मला पैशांची गरज होती आणि त्या दिवशी तुम्ही माझा आधार काढून घेतला. त्या दिवशी मला पहिल्यांदा कळलं की आपली माणसं सुद्धा कधी कधी अनोळखी होऊ शकतात. मी बोलल्यानंतर काही क्षणासाठी खोलीत शांतता पसरली. माझ्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखं हसून होतं. मी आता पूर्वीसारखी राधा राहिलेली नाही हे कदाचित त्यांच्या लक्षात आलं असावं. अमित सुद्धा खोलीच्या एका कोपऱ्यात उभा होता. त्याच्या डोळ्यात लाज होती पण तरी तो गप्प राहिला. मला सर्वात जास्त दुःख या गोष्टीचं झालं की ज्या माणसाचा हात मी या घरात प्रवेश करताना धरला होता तो माझ्या सर्वात मोठ्या गरजेच्या वेळी माझ्या पाठीशी उभा राहू शकला नाही. मी अमितकडे पाहून विचारलं, माझ्या आईसाठी मला तुझ्या आधाराची गरज आहे असा विचार तुझ्या मनात कधी आला नाही का? खरंच तुझी बायको आतून तुटत असेल असा विचार तुझ्या मनात एकदाही आला नाही का? अमितने नजर खाली झुकावली. त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हते. मग मी तिथे जास्त वेळ थांबले नाही. मला माहीत होतं की जर मी तिथे आणखी थांबले असते तर माझे अश्रू माझी कमजोरी बनले असते. मी हॉस्पिटलमध्ये परत गेले. संपूर्ण प्रवासात माझ्या मनात फक्त एकच गोष्ट होती, माझ्या सासरीने माझ्यासोबत असं का केलं? फक्त माझी आई माहेरची होती म्हणून का? मुलीने आईवडिलांच्या बाजूने उभं राहणं इतका मोठा गुन्हा आहे का? हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर मी आईला पाहिलं. मला पाहताच काहीतरी गडबड आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. ती रिक्षी नावाचाच विचारलं, सगळं ठीक आहे ना मुली? मी हसण्याचा प्रयत्न केला आणि मी म्हणाले, हो आई सगळं ठीक आहे. पण आई म्हणजे आईच असते. माझ्या डोळ्यात तडलेली वेदना तिने ओळखली. माझा हात धरून ती म्हणाली, राधा कोणासमोरही इतकं झुकू नकोस की तुला स्वतःकडे बघायलाही लाज वाटावी. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी तरळले. आई काय म्हणाली होती याचा मी विचार करू लागले. तिने मला अनेकदा प्रोत्साहन दिले होते आणि आज जेव्हा तिला माझी गरज होती तेव्हा मला हतबल वाटले. त्याच रात्री विनोदने फोन केला.
तो म्हणाला की त्याला माझ्याशी एक महत्त्वाचे बोलायचं आहे. मी त्याला विचारले की ते काय आहे. तो म्हणाला की त्याने मला दाखवलेल्या कागदपत्रांमध्ये आणखी काहीतरी महत्त्वाचं आहे. मी त्याला भेटायला तयार झाले. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा त्याने मला आणखी काही कागदपत्रे सादर केली. तो म्हणाला, राधाजी, तुमच्या सासऱ्यांनी अनेक वर्षांपूर्वी आर्थिक संकटाच्या काळात काही मालमत्तेची कागदपत्रे गहाण ठेवली होती. पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तुमच्या लग्नानंतर त्या कागदपत्रांवर तुमची सही सुद्धा वापरली गेली होती. हे ऐकून मी हादरून गेले. लग्नानंतरचा एक प्रसंग मला आठवला, जेव्हा माझे सासरे म्हणाले होते की केवळ औपचारिकता म्हणून त्यांना काही महत्त्वाच्या घरगुती कागदपत्रांवर सही करायची आहे. मी विचार न करताच त्यावर सही केली होती. मला वाटले की कुटुंबावर विश्वास ठेवणे चुकीचे ठरू शकत नाही. पण आता मला समजले की माझा विश्वास हीच माझी सर्वात मोठी कमजोरी बनली होती. पण माझ्या सासऱ्यांनी असं का केलं? मी विचारलं त्यांना, कारण त्यांना भीती होती की जर सत्य बाहेर आलं तर सगळं काही उद्ध्वस्त होईल. माझ्या मनात दुसरा प्रश्न आला, जर माझं नाव वापरलं गेलं होतं तर त्यांना माझं संयुक्त खातं बंद करण्याची काय गरज होती? विनोद म्हणाला, बहुधा त्यांना भीती वाटत होती की तू तुझ्या हक्कांसाठी कारवाई करशील. त्या दिवशी पहिल्यांदाच मला जाणवले की हा केवळ माझ्या विरोधात घेतलेला निर्णय नव्हता, तर एक संपूर्ण कट होता. जेव्हा मी रुग्णालयात परत आले तेव्हा माझ्या आईची प्रकृती थोडी सुधारली होती, पण माझ्या मनातील वेदना वाढत होत्या. मी तिच्या शेजारी बसून तिच्याकडे पाहत होते आणि विचार करत होते की माझी आई जिथे राहत होती त्या घराला मी कधी माफ करू शकेन का? तिच्या आजारपणात मी एकटेच राहिले. मग डॉक्टर आले आणि म्हणाले, काही महत्त्वाच्या चाचण्या पुन्हा कराव्या लागतील. खर्च पुन्हा वाढणार होता. माझ्याकडे पैसे कमी होते, पण मी हार मानणार नव्हते. मी माझी जुनी बचत काढली, काही सामान विकले आणि तिच्या उपचारांची व्यवस्था केली. मला माहीत होते की हा मार्ग खडतर आहे. काही दिवसांनी अमित अचानक हॉस्पिटलमध्ये आला. त्याच्या चेहऱ्यावर काळजी होती. तो हळू आवाजात म्हणाला, राधा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी त्याच्याकडे पाहिलं, पण यावेळी माझ्या मनात तितका आत्मविश्वास नव्हता. मी म्हणाले, सांग अमित, काय बोलायचं राहिलं? अमितने जे सांगितलं ते ऐकून मला आश्चर्यच वाटलं. तो म्हणाला की बाबांनी जे केलं त्यामुळे त्याला खूप दुःख झालं होतं. तो केवळ राग नव्हता, तो एका मोठ्या संकटात होता आणि त्याला भीती होती की जर काही गोष्टी उघड झाल्या तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल. मी विचारले, कोणत्या प्रकारचे संकट? अमित थोडा वेळ गप्प राहिला. मग तो म्हणाला, राधा, मला स्वतःलाही पूर्ण सत्य माहीत नाही, पण बाबांनी तुझ्या नावाशी संबंधित काही गोष्टी लपवल्या आहेत. हे ऐकून माझ्या हृदयाची धडधड वाढली. हे केवळ माझ्या सासरच्या लोकांबद्दलच नव्हे, तर माझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दलचेही सर्वात मोठे सत्य ठरणार होते. पण मला हे माहीत नव्हतं की त्या सत्यामध्ये माझ्या आईचीही एक भूमिका होती. ती एक अशी भूमिका होती जिची मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. अमितचे शब्द ऐकून क्षणभर माझ्या हृदयाचा ठोका चुकला. हॉस्पिटलच्या खोलीतला तो छोटा समजूतदार माणूस. मी क्षणभर थांबली. हॉस्पिटलची ती लहानशी खोली औषधाच्या वासाने आणि मशीनच्या आवाजाने भरलेली होती आणि माझी आई माझ्या डोळ्यांसमोर अशक्त अवस्थेत पडली होती. पण माझ्या कानात फक्त अमितचे शब्द घुमत होते, बाबांनी तुझ्या नावाशी संबंधित काही गोष्टी लपवल्या आहेत. मी अमितकडे पाहिले आणि तो काय विचार करत असेल याचा विचार करू लागले. ज्याला मी माझा जीवनसाथी मानत होते तो इतक्या गहन सत्याबद्दल अनभिज्ञ कसा राहू शकला की हे माहीत असूनही तो गप्प राहिला? या प्रश्नाने माझं हृदय पिळवटून जात होतं. मी अमितला म्हणाले, अमित, मला आज सत्य जाणून घ्यायचंच आहे. मी आता कोणतीही गोष्ट अपूर्ण ठेवून जगू शकत नाही. माझ्या आईचा जीव धोक्यात आहे आणि माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. माझ्यावर एक मोठं ओझं टाकलं गेलं आहे. अमित काही वेळ शांत राहिला. त्याची नजर जमिनीवर खिली होती, जणू काही तो स्वतःकडेही पाहू शकत नव्हता. तो हळू आवाजात म्हणाला, राधा, तुला इतकं दुःख व्हावं असं मला कधीच वाटलं नव्हतं, पण मला माझ्या वडिलांसमोर नेहमीच कमजोर वाटायचं. मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, कमजोर असणं ही एक वेगळीच गोष्ट आहे अमित,
पण तुझ्या बायकोला एकटं सोडणं ही वेगळी गोष्ट आहे. ज्या दिवशी माझी आई हॉस्पिटलमध्ये होती, ज्या दिवशी मला तुझी सोबत हवी होती, त्या दिवशी तू माझा हात का धरला नाहीस? अमितच्या डोळ्यात पाणी तळाले. तो म्हणाला, मला वाटलं सगळं ठीक होईल. मला वाटलं बाबा फक्त रागावत आहेत. मला माहीत नव्हतं की हे खूप मोठं आहे. त्यांचे शब्द ऐकून माझ्या हृदयातली वेदना वाढली. कारण आयुष्यात काही जगमाग अशा असतात की केवळ चूक कबूल करणे पुरेसे नसते. मी अमितला विचारले, तुम्ही लोक माझ्यापासून काय लपवत आहात? माझे नाव का वापरले गेले? माझे अकाउंट का ब्लॉक केले गेले? अमितने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, लग्नानंतर काही महिन्यांनी बाबांनी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या नावाखाली काही कागदपत्रे तयार केली होती. ते म्हणाले की हे कुटुंबाच्या हितासाठी आहे. त्यांनी तुलाही काही कागदपत्रांवर सही करायला सांगितले. मला तो दिवस आठवतो. त्यावेळी मी या घरात नवीन होते. मला सगळं काही नव्याने शिकावं लागलं. मी माझ्या सासऱ्यांना वडिलांसारखंच मानत होते. जेव्हा ते म्हणाले, सुनबाई, ही फक्त महत्त्वाची घरगुती कागदपत्र आहेत, इथे सही करा, मी दुसरा विचारही केला नाही. मी आत्मविश्वासाने त्यावर सही केली. त्यावेळी मला वाटायचं की माझ्या कुटुंबावर विश्वास ठेवणं हीच माझी ताकद आहे. पण आज तोच विश्वास माझी सर्वात मोठी भीती बनला होता. मी अमितला विचारलं, त्या कागदपत्रांवर काय होतं? अमित म्हणाला, मला तपशील माहीत नव्हता. हो, पण आता गोष्टी उघडकीस येत आहेत. तेव्हा असं दिसतंय की काही आर्थिक संकट लपवण्यासाठी त्या कागदपत्रांचा वापर केला गेला होता. माझं डोकं चक्रावून गेलं. मी म्हणाले, पण माझ्या नकळत माझं नाव कसं वापरलं जाऊ शकतं? अमितकडे पुन्हा काहीच उत्तर नव्हतं. त्याच क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं की या घरात जे माझ्या डोळ्यात देखत होतं तेही माझ्यापासून लपलेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या आईसोबत बसले. तिची तब्येत थोडी बरी होती, पण तिचा चेहरा पाहून माझं मन भरून आलं. लहानपणापासून जी आई मला नेहमी कणखर वाटायची, ती आज अशक्त दिसत होती. माझ्यामुळे नाही तर तिच्या आजारपणामुळे. मी तिच्या केसांवरून हात फिरवला तेव्हा माझी आई माझ्याकडे बघून म्हणाली, मुली, तुला काहीतरी त्रास होतोय असं दिसतंय. मला तिच्याशी खोटं बोलायचं होतं, पण तिच्या नजरेतून काहीच लपवता येत नव्हतं. मी तिचा हात पकडून म्हणाले, आई, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. तुला माझ्या सासरच्या लोकांबद्दल आधी काही माहिती होतं का? माझ्या आईच्या चेहऱ्यावर अचानक एक विचित्र भीती उमटली. तिची बोटे थरथरत होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि विचारले, हे तुम्हाला कोणी सांगितले? तिच्या जुन्या डायरीत सापडलेला तो कागद मी तिला दाखवला. तो पाहताच आईच्या डोळ्यात पाणी आले. ती काही क्षण पूर्णपणे शांत राहिली. जणू काही ती वर्षानुवर्ष लपवून ठेवलेली एखादी वेदना पुन्हा अनुभवत होती. हळू आवाजात ती म्हणाली, राधा, हे तुझ्या लक्षात यावं असं मला कधीच वाटलं नव्हतं. तिचा हात पकडत मी म्हणाले, आई, मला आता सगळं काही जाणून घ्यायचं आहे. मी तुझी मुलगी आहे. जर एखादं वादळ येणार असेल तर मला त्याबद्दल अनभिज्ञ ठेवू नकोस. माझ्या आईच्या डोळ्यात पाणी तळालं. ती म्हणाली, मुली, काही नाती बाहेरून जितकी सुंदर दिसतात तितकीच आतून वेदनादायी असतात. मी तुझ्यासाठी खूप विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. मी विचारलं, काय आई, काय झालं? मग माझ्या आईने मला हळूहळू एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली की माझ्या वडिलांच्या निधनापूर्वी आमचं कुटुंब खूप कठीण परिस्थितीतून गेलं होतं. त्यावेळी आम्हाला पैशांची गरज होती आणि माझे सासरे सुरेशजी यांनी मदतीचा हात पुढे केला होता. त्याने तिला कुटुंबातील सदस्याप्रमाणे साथ देण्याचे आश्वासन दिले होते. पण कालांतराने काही आर्थिक व्यवहारांबाबत गैरसमज निर्माण झाले. माझी आई म्हणाली की तिच्या हळूहळू लक्षात आले, सुरेशजी प्रत्येक नात्याकडे केवळ फायदे तोट्यांच्या दृष्टिकोनातूनच पाहत असत. ते लोकांच्या कमकुवतपणालाच आपली ताकद बनवत असत. हे सर्व ऐकून मला धक्काच बसला. पण अमितशी लग्न करण्यापूर्वी तू हे सगळं मला का नाही सांगितलंस? मी रडत रडत आईला विचारलं. कारण मला वाटलं की माझं जावई त्याच्या वडिलांसारखा होणार नाही. मला वाटलं अमित तुझा आदर करेल. मला वाटलं तुला एक चांगलं घर मिळेल. आईचे शब्द ऐकून मी पूर्णपणे खचून गेले. माझ्या सुखासाठी माझ्या आईने तिच्या भूतकाळातील वेदना दाबून ठेवल्या होत्या, पण कदाचित नियतीनेच तिच्या वेदनेच्या गर्ततेत आणून ठेवलं होतं. त्या दिवशी मला जाणवलं की माझी आई केवळ माझ्या आजाराशी आणि उपचारांशीच झुंजत नव्हती, तर ती अनेक वर्षांपूर्वी दाबून ठेवलेल्या एका सत्यासोबतही जगत होती.
तेवढ्यात माझा फोन वाजला. पलीकडून विनोद बोलत होता. तो म्हणाला, राधाजी, तुम्हाला मला ताबडतोब भेटायला हवं. माझ्याकडे तुमच्यासाठी काही कागदपत्रे खूप महत्त्वाची आहेत. मी हॉस्पिटलमधून निघून विनोदला भेटायला गेले. जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा त्याने माझ्यासमोर एक फाईल ठेवली. तो म्हणाला, ही कागदपत्रे केवळ तुमच्या सासऱ्यांच्या भूतकाळातील व्यवहारांबद्दल नाही, तर त्यात तुमच्या कुटुंबाबद्दलचे एक महत्त्वपूर्ण सत्य दडलेले आहे. मी थरथरत्या हाताने ती फाईल उघडली. ती जुनी कागदपत्रे होती. काहींवर माझ्या वडिलांची सही होती, तर काहींवर माझ्या सासऱ्यांची. पण मला सर्वात जास्त आश्चर्य वाटले ते माझे नाव असलेल्या पानाचे. मला काहीच कळत नव्हते. मी विनोदला विचारले, माझे नाव का वापरले होते? तो गंभीर आवाजात म्हणाला, कारण तुझ्या सासऱ्यांना भीती होती की जर हे सत्य कधी बाहेर आले तर त्यांना शिक्षा होईल. जर हे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही त्यांच्या विरोधात उभे राहाल. मी विचारले, पण माझे संयुक्त खाते बंद करण्याचा याच्याशी काय संबंध आहे? त्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, कारण त्याला माहीत होतं की जर तुला पैसे आणि सत्य दोन्ही मिळाले तर तू गप्प बसणार नाहीस. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. आता मला माझ्यासोबत काय घडत आहे हे समजू लागले. जे घडलं तो काही क्षणी घेतलेला निर्णय नव्हता. ते सर्व एका पूर्वनियोजित रणनीतीचा भाग होतं. पण माझ्या मनात अजूनही सर्वात मोठा प्रश्न हा होता की माझ्या सासऱ्यांनी असं काय केलं होतं ज्याची त्यांना इतकी भीती वाटत होती. आणि आईच्या उपचारादरम्यान स्वतःच्या सुनेला एकटं सोडणं, ते असं कोणतं सत्य जपण्याचा प्रयत्न करत होते? मला कल्पनाही नव्हती की पुढच्या काही दिवसात माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य उघड होणार होते. एक असे सत्य जे माझे नातेसंबंध, माझी श्रद्धा आणि माझे संपूर्ण कुटुंब कायमचे बदलून टाकणार होते. विनोदच्या हातातील फाईल म्हणजे केवळ काही जुने कागद नव्हते, तर त्या प्रश्नांची उत्तरे होती ज्यांनी मला रात्री जागवत ठेवले होते. मी हॉस्पिटल बाहेर एका धातूच्या बाकावर बसले होते. संध्याकाळची वेळ होती. आकाश हळूहळू काळे पडू लागले होते आणि हॉस्पिटलमधून येणाऱ्या मशीनच्या आवाजाने माझ्या मनातील चिंता अधिकच तीव्र होत होती. माझी आई आत्ता मृत्यूशी झुंज देत होती आणि मी बाहेर माझ्या स्वतःच्या नात्यांच्या वास्तवाशी झगडत होते. मी जे घर वसवले होते ते गमावले जाईल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी त्याला माझीच मानून माझं संपूर्ण आयुष्य त्याला समर्पित करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच कुटुंबातील लोकांनी माझ्या सर्वात मोठ्या गरजेच्या वेळी मला सोडून दिलं. मी विनोदकडे बघून थरथरत्या आवाजात म्हणाले, मला आता सगळं काही जाणून घ्यायचं आहे. मी आता आणखी अंधारात राहू शकत नाही. माझ्या आईने आयुष्यभर मला सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग दाखवला आहे. आता जर मला कोणत्याही सत्याचा सामना करावा लागला, कितीही वेदना झाल्या तरी मी त्याचा सामना करेन. विनोद क्षणभर शांत राहिला. त्याने माझ्या डोळ्यात पाहिले आणि मग हळूच फाईल उघडली. तो म्हणाला, राधाजी, ही गोष्ट आज सुरू झाली नाही. ती अनेक वर्षांपूर्वी सुरू झाली, जेव्हा तुमच्या वडिलांचे आणि सुरेशजींचे नाते निर्माण झाले. माझ्या वडिलांचे नाव ऐकताच माझे मन आनंदाने भरून आले. माझे वडील आता या जगात नव्हते, पण त्यांच्या आठवणी आजही माझी सर्वात मोठी शक्ती होत्या. ते खूप साधे माणूस होते. त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट केले होते. त्यांनी आम्हाला कधीही कशाचीही कमतरता भासू दिली नाही. मला आठवतं की माझ्या लहानपणी जेव्हा कुटुंबावर खूप संकट आले होते, तेव्हाही त्यांनी माझे शिक्षण थांबवू दिले नाही. ते स्वतः जुने कपडे घालायचे, पण माझी पुस्तकं नेहमी नवी असायची. मी विनोदला विचारलं, माझ्या वडिलांमध्ये आणि सासऱ्यांमध्ये काय झालं होतं? विनोदने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, बऱ्याच वर्षांपूर्वी तुझ्या वडिलांना व्यवसायात काही नुकसान झालं होतं. त्यावेळी सुरेशजींनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी तुझ्या वडिलांना आश्वासन दिलं होतं की ते कुटुंबाची काळजी घेतील. पण हळूहळू गोष्टी बदलल्या. मी लक्षपूर्वक ऐकले. माझ्या मनात एक विचित्र भीती वाढू लागली, कारण मला माहीत होतं की जर माझ्या वडिलांना काही वाईट झाले तर त्याचा माझ्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम होईल. विनोद पुढे म्हणाला, सुरुवातीला सर्व काही सामान्य होते, पण नंतर काही कागदपत्रे तयार करण्यात आली, ज्यात अटीमध्ये बदल करण्यात आले होते. तुमच्या वडिलांना वाटले की ते फक्त मदतीच्या कागदपत्रांवर सही करत आहेत, पण त्यात अशा काही गोष्टी जोडल्या गेल्या होत्या ज्याबद्दल त्यांना काहीच कल्पना नव्हती. हे ऐकून माझे हात थरथरू लागले. मी विचारले, माझ्या वडिलांची फसवणूक झाली का?
विनोदने माझ्याकडे पाहिले, पण लगेच उत्तर दिले नाही. त्याच्या मौनानेच माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. माझ्या वडिलांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर उतरवून गेला. त्यांच्या शेवटच्या दिवसात ते किती अस्वस्थ होते हे मला आठवले. मी लहान होते, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर इतकी काळजी का होती हे मला कळले नाही. मला वाटले की कदाचित त्या कामाचा ताण असेल, पण आता मला जाणवले की ते कदाचित अशा कोणत्या तरी वेदनेतून जात होते जी त्यांनी आम्हाला सांगितली नव्हती. मी ते लपवून ठेवलं होतं. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये परत आले तेव्हा माझी आई अजून जागीच होती. मला पाहताच तिला कळलं की मला काहीतरी कळलं आहे. माझ्या आईने हळूच विचारलं, मुली, तुला सगळं कळालं का? तिच्या आवाजात भीती होती. मी तिचा हात धरून म्हणाली, आई, तू हे सगळं इतकी वर्ष मनात का लपवून ठेवलंस? माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, कारण तुझं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं असं मला वाटत नव्हतं. लग्नानंतर तुझं घर उद्ध्वस्त व्हावं असं मला वाटत नव्हतं. मी म्हणाले, पण आई, ज्या दिवशी माझी आई हॉस्पिटलमध्ये होती आणि माझ्याच माणसांनी मला सोडून दिलं, त्या दिवशी माझं घर उद्ध्वस्त झालं. हे ऐकून माझी आई रडू लागली. ती म्हणाली, मुली, मला वाटलं होतं अमित त्याच्या वडिलांसारखं होणार नाही. आई, मलाही अशीच आशा होती. माझा अमितवर विश्वास होता. मला असंही वाटलं होतं की लग्नानंतर मला असा कोणीतरी भेटेल जो प्रत्येक संकटात मला साथ देईल. पण जेव्हा मला त्याची सर्वात जास्त गरज होती तेव्हा मी एकटीच होते. दुसऱ्या दिवशी अमित पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला. यावेळी त्याचा चेहरा दुःखाने भरलेला होता. त्याच्यात तो आत्मविश्वास नव्हता. तो माझ्यासमोर बसला आणि म्हणाला, राधा, मला माहीत आहे की मी तुला खूप दुखावलं आहे. मी त्याच्याकडे बघून म्हणाले, अमित, मला फक्त तुझ्या मौनानेच नाही तर तू मला सत्यापासून दूर ठेवल्यामुळे जास्त दुःख झालं आहे. अमित म्हणाला, मला काही गोष्टी नंतर कळल्या. मी विचारलं, कोणत्या गोष्टी? अमित म्हणाला, बाबांनी तुझ्या नावाने काहीतरी लिहिलं होतं. त्याने कागदपत्रांचा वापर केला. त्यांना भीती होती की जर तुम्हाला कळले तर तुम्ही त्यांचा विरोध कराल. मी विचारले, मग त्यांनी माझे खाते का बंद केले? अमित हळू आवाजात म्हणाला, कारण त्यांना वाटले की तुम्ही तुमच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कारवाई करू शकता. हे ऐकून मला राग आला आणि दुःख दोन्ही वाटले. मी म्हणाले, अमित, तुला माहीत आहे का की त्यावेळी मला काय वाटत होतं? माझी आई हॉस्पिटलमध्ये होती. मला पैशांची गरज होती आणि माझेच लोक मला अडवत होते. अमितच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी मी फक्त त्याच्या अश्रूंनी खचू शकत नव्हते, कारण माझ्यासाठी माझ्या आईचं दुःख सर्वात मोठं होतं. त्याच संध्याकाळी विनोदने मला पुन्हा फोन केला. तो म्हणाला, राधाजी, मला तुमची मदत हवी आहे. आपल्याला ताबडतोब भेटायला हवं. सुरेशजींनी तुमचं खातं का गोठवलं हे सांगणारा पुरावा माझ्याकडे आहे. मी लगेच त्यांना भेटायला गेले. विनोदने माझ्यासमोर एक पाकिट ठेवलं. मी ते उघडलं आणि आतमध्ये बँकेशी संबंधित काही कागदपत्र सापडली. ती पाहताच माझ्या हृदयाची धडधड वाढली, कारण की हा केवळ पैसे वाचवण्याचा प्रयत्न नव्हता, तर नुकसान टाळण्याचा प्रयत्न होता. पण सर्वात मोठं सत्य अजून उघड व्हायचं होतं, कारण विनोद माझ्याकडे बघून म्हणाला, राधाजी, ही तर फक्त सुरुवात आहे. खरा प्रश्न हा आहे की तुमच्या सासऱ्याने तुमचं नाव का वापरलं, आणि ते सत्य तुमच्या लग्नाच्याही आधी घडलेल्या एका घटनेशी संबंधित आहे. विनोदचे शेवटचे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, खरं सत्य माझ्या लग्नाच्याही आधी घडलेल्या एका घटनेशी संबंधित आहे. मी हॉस्पिटलच्या बाहेर उभे होते, पण जणू काही माझ्या आजूबाजूचे सर्व आवाज थांबले होते. फक्त एकच गोष्ट माझ्या कानात घुमत होती. माझ्या कानात एकच विचार येत होता की माझ्या सासऱ्यांनी माझं नाव का वापरलं आणि माझ्या आईने हे दुःख इतकी वर्ष का दाबून ठेवलं होतं. मला सतत प्रश्न पडत होता की माझं संपूर्ण आयुष्य माझ्यापासून लपवलेल्या एका सत्यावरच आधारलेलं होतं का? मी विनोदला सांगितलं की काही झालं तरी मला संपूर्ण सत्य जाणून घ्यायचंच आहे. विनोदने हळूच मान डोलावली आणि म्हणाला, राधाजी, हे सत्य ऐकायला सोपं जाणार नाही, पण तुम्हाला ते आता माहीत असणं हे महत्त्वाचं आहे. त्याने फाईलमधून एक जुना दस्तऐवज बाहेर काढून माझ्यासमोर ठेवला. त्या दस्तऐवजावर बऱ्याच वर्षांपूर्वीची तारीख होती. मी ते वाचायला सुरुवात करताच माझ्या डोळ्यात पाणी आले. त्यात माझे वडील आणि सुरेशजी यांच्यातील संभाषण होते. मला आधीच्या कराराची कल्पना होती,
मला कळाले की माझे वडील सुरेशजींसोबत सक्तीने नव्हे तर विश्वासापोटी सामील झाले होते. ते एक मित्र म्हणून त्यांना मदत करत होते आहेत असे त्यांना वाटत होते. पण हळूहळू सुरेशजींनी त्या विश्वासाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. माझ्या वडिलांनी कधीही कोणाबद्दल मनात राग ठेवला नाही. ते पैशांपेक्षा नात्यांना अधिक महत्त्व देत असत. कदाचित हीच त्यांची सर्वात मोठी कमजोरी होती. विनोदने सांगितले की जेव्हा माझ्या वडिलांच्या काही गोष्टी लक्षात आल्या तेव्हा त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अनेक कागदपत्रे आधीच त्यात समाविष्ट झाली होती, ज्यामुळे ते अडचणीत आले होते. हे ऐकून माझ्या वडिलांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर तळून गेला. मला आठवले, बाबा सांगायचे की मुलांसमोर कोणतीही व्यथा दाखवू नकोस. त्यावेळी मला वाटले की बाबा फक्त थकले आहेत, पण आता मला समजते की ते आतून किती वेदना सहन करत होते. मी विनोदला विचारले, पण यात माझी भूमिका काय आहे? विनोदने उत्तर दिले, राधा, हो, तुझ्या वडिलांनी शेवटचे एक पाऊल उचललं. त्यांनी काही कागदपत्र जपून ठेवली होती, जेणेकरून भविष्यात गरज पडल्यास सत्य उघडकीस आणता येईल. माझा विश्वास जलद झाला. मी विचारलं, ती कागदपत्र कुठे आहेत? विनोद म्हणाला, ती कागदपत्र तुझ्या आईकडे होती. हे ऐकून मी ताबडतोब हॉस्पिटलकडे धाव घेतली. मी माझ्या आईच्या बाजूला बसले. तिचे डोळे उघडे होते. तुम्ही ते कसे सहन केले? माझ्या आईच्या डोळ्यात पाणी तरळले. ती म्हणाली, मुली, मला भीती वाटत होती. मला भीती होती की जर हे सत्य बाहेर आले तर तुझे लग्न मोडेल. मी म्हणाले, आई, पण ज्या नात्याला वाचवण्यासाठी तुम्ही सत्य लपवले त्याच नात्यामुळे मला सर्वात जास्त दुःख झाले. माझी आई काही वेळ शांत राहिली. मग तिने उशी खालून एक जुने पाकिट बाहेर काढले. ती म्हणाली, तुझ्या वडिलांनी हे माझ्याकडे ठेवलं आहे. त्यांनी मला सांगितलं आहे की जेव्हा माझ्या मुलीला तिच्या हक्कांसाठी लढावं लागेल तेव्हाच ते उघडावं. माझे हात थरथरले. मी ते पाकिट उघडले. आत माझ्या वडिलांचे एक पत्र होते. मी ते वाचायला सुरुवात करताच माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्यात लिहिले होते, मुली, आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती पैसा नाही तर आत्मसन्मान आहे. जर कोणी तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला तर गप्प बसू नका. तुमच्या सत्यासाठी उभे राहा. माझ्या वडिलांकडून मिळालेला हा शेवटचा धडा माझ्यासाठी एक शक्ती बनला. दुसऱ्या दिवशी मी माझ्या सासरच्या घरी जायचं ठरवलं. यावेळी मला भीती वाटत नव्हती. मी कोणाशीही भांडायला जाणार नव्हते, तर माझं सत्य मांडायला जाणार होते. जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा माझ्या सासूबाईंनी माझ्याकडे बघून विचारलं, आता तुला काय हवंय? मी शांतपणे म्हणाले, मला काहीही नकोय, मला फक्त सत्य हवंय. माझे शब्द ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तेवढ्यात माझे सासरे खोलीतून बाहेर आले. मी ती कागदपत्र त्यांच्यासमोर ठेवली. त्यांचा चेहरा फिक्का पडला. मी म्हणाले, साहेब, तुम्हाला नेहमी वाटायचं की मी कमजोर आहे. तुम्हाला कधी वाटलं का की मी गप्प बसेल अशी मला भीती वाटत होती? पण तुम्ही हे विसरलात की मी अशा आईची मुलगी आहे जिने आयुष्यभर संघर्ष केला आहे. माझे सासरे काहीच बोलू शकले नाही. मी म्हणाली, मी सत्य उघड करेन. या भीतीने तुम्ही माझे खाते बंद केले. तुम्ही माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. तुम्ही माझ्या वडिलांसोबत जे केले तेच माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न करत आहात. खोलीत शांतता पसरली. पहिल्यांदाच माझ्या सासूबाईंच्या डोळ्यात पाणी भीती दिसत होती. अमित सुद्धा तिथेच उभा होता. त्याचे डोळे पश्चातापाने भरलेले होते. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, राधा, मला माफ कर. मी तुझ्या पाठीशी उभा राहायला हवं होतं. मी त्याच्याकडे पाहिलं. माझ्या काळजाला वेदना होत होत्या, पण मी आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. मी म्हणाले, माफी तेव्हाच महत्त्वाची असते जेव्हा माणसे आपल्या चुकांमधून शिकतात. त्या दिवसानंतर खूप काही बदलले. कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. जुन्या कागदपत्रांची तपासणी झाली आणि हळूहळू सत्य समोर येऊ लागले. माझ्या सासऱ्यांना त्यांच्या चुकांना सामोरे जावे लागले, पण त्यांना शिक्षा झाली नाही. हा माझा सर्वात मोठा विजय नव्हता. माझा सर्वात मोठा विजय हा होता की मी माझ्या आईसमोर खचून गेले नाही. काही महिन्यानंतर माझी आई पूर्णपणे बरी होऊन घरी परत आली. जेव्हा ती माझ्यासोबत राहायला आली तेव्हा तिने माझा हात धरला आणि म्हणाली, मुली, तू तुझ्या दुःखाला तुझी कमजोरी बनवू दिली नाहीस. याचा मला तुझा अभिमान वाटतो. मी हसले आणि आईला मिठी मारली. त्या दिवशी मला जाणवले की आयुष्यातील काही नाती रक्ताच्या नात्यातून बनतात तर काही विश्वासाने. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही नाती विश्वासावर आधारलेली असतात तर काही आत्मसन्मानावर.
पण सर्वात महत्त्वाचे नाते म्हणजे स्वतःशी असलेले नाते. जर एखाद्या व्यक्तीने आपला आत्मसन्मान जपला तर कितीही संकटे आली तर तो कायमचा खचू शकत नाही. आजही ज्या दिवशी माझी आई रुग्णालयात होती आणि माझ्याच माणसाने माझा आधार काढून घेतला, तो दिवस आठवला की माझे डोळे पाण्याने भरून येतात. मला हे कळले की असहाय्यता माणसाला कमकुवत बनवत नाही, उलट कधी कधी तीच असहाय्यता माणसाला इतकी सामर्थ्यवान बनवते की तो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या लढाया जिंकतो. जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल तर कृपया लाईक करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. नात्यांमधील सत्य आणि जीवनातील संघर्षाबद्दलच्या अशाच आणखी हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.